सुरुवातीलाच आभार मानते. या कार्यक्रमामुळे मला या सगळ्या संबंध पंचक्रोशीतल्या माझ्या महिला भगिनींशी बोलण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. खरं सांगायचं तर बरेच जणांना जसं वैशाली म्हणाल्या की आपण ऐकत असतो की दादांच्या बहिणी प्रत्येकाचा समज आणि चित्र तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं असेल, पण प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात की बहिणी कशा असतील, बहिणी काय. सगळ्यांना संबंध गोष्टी माहिती नसतात. बऱ्याच जणांना माहिती नसतं की बहिणी सामाजिक काम करत होत्या की नाही. गेल्या 38 वर्षापासून मी पवारांची सून आहे. लग्नानंतर काठेवाडीला आले आणि काही वर्षानंतर मला काठेवाडीमध्ये ग्राम स्वच्छता करण्याची संधी मिळाली म्हणजे मी ती घेतली आणि तिथून माझ्या समाजकारणाला सुरुवात झाली. कुठल्याही गावामध्ये, एका खेड्या गावामध्ये काम करणं इतकं सोपं नसतं. पण काम करायचं तर स्वतःच्या घरापासून काम करायचं म्हणून मी माझ्या काठेवाडीपासून ग्राम स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. त्या काळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानाची चळवळ सुरू होती. काही ठिकाणी बचत गटाची पण चळवळ सुरू होती. आमच्या भागामध्ये तशा ह्या गोष्टी कमी होत्या, पण मला ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पहिलं आलेलं गाव बघायची संधी मिळाली आणि ते गाव बघितल्यानंतर मलाही असं वाटलं की आपणही आपल्या गाव स्वच्छ आणि सुंदर केलं पाहिजे आणि तिथूनच माझ्या या समाजकारणाला सुरुवात झाली. मी काम करत असताना सगळ्या गावकऱ्यांना एकत्र घेऊन काम करणं तितकं सोपं नव्हतं. पण जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा गावाचा मी सर्वे केला. त्याच्यामध्ये असं आढळून आलं की माझ्या गावामध्ये 80% लोकांकडे शौचालय नाहीत आणि त्याच दरम्यान केंद्र शासनाची निर्मल ग्राम योजना सुरू होती आणि मी म्हणून सुरुवातीला निर्मल ग्राम योजना करायचं ठरवलं आणि मी माझं गाव 2007 साली हागणदारीमुक्त केलं आणि केंद्र सरकारचा निर्मल ग्राम योजनेचा राष्ट्रपतीकडून पुरस्कार मिळवला. आणि काही वर्षांनंतरच ग्राम स्वच्छता अभियानाचा महाराष्ट्रातला 25 लाखाचं गावात म्हणजे महाराष्ट्रात पहिला आलेलं गाव काठेवाडी याचा पुरस्कार घेतला आणि तिथूनच माझी नाळ ही माझ्या गावातल्या लोकांची जुळली. गावात काम करत असेल तर महिलांना एकत्र आणलं पाहिजे. एकत्र आणायचं असेल तर बचत गटाच्या संकल्पना तेव्हा सुरू होत्या. त्यामुळे मी बचत गटांना एकत्र केलं. तेव्हा बँका कर्ज देत नव्हत्या, पतपेढ्या कर्ज द्यायच्या. बचत गट कसे करायचे महिलांना माहिती नव्हतं. ते का आणि बचत गट केले तरी पुढे उद्योग काय करायचे, त्यांच्या केलेल्या उद्योगाला मार्केट आहे की नाही, अशा अनेक गोष्टी असायच्या. पण मी सगळ्या महिलांना एकत्र केलं आणि तिथून अनेक गोष्टी आम्ही पडताळून बघितल्या, त्यांना शिकवल्या, त्यांचे उद्योग सुरू केले आणि तिथून माझ्या या समाजकारणाला सुरुवात झाली. आणि नंतर काही वर्षानंतर मी टेक्सटाईल पार्कची अध्यक्ष झाले. टेक्सटाईल क्राफ्टमध्ये जवळजवळ 11 कारखाने आहेत. रेडीमेड कपडे बनवायचे. बारामतीमध्ये शिक्षणाच्या चांगल्या सोयी आहेत ती मला सगळ्यांना माहिती आहे. आणि शिक्षणाच्या चांगल्या सोयी असल्यामुळे तिथल्या ग्रामीण भागातल्या सुद्धा मुलं मुली किमान 10वी-12वी तरी शिकलेले आहेत. सुना चांगल्या शिकलेल्या आहेत. पण शिकलेल्या लोकांना, शिकलेल्या मुलींना, बायकांना घर बसल्या कामं नव्हती. अनेक गावातल्या बायका खुरपायला रानामध्ये जायच्या. अनेक बायका कामं नाहीत म्हणून धुणी भांडी करायला जायच्या. पण हे टेक्सटाईल पार्क झाल्यानंतर आम्ही त्यांना साध्या मशीनवर ज्यांना शिवण काम यायचं अशांना आम्ही हायटेक मशीनवरती काम करण्याचं प्रशिक्षण दिलं
सुरुवातीला 60,000 रुपये पगारावरून ज्या बायका काम करायच्या, त्याच्यानंतर त्या एक्सपर्ट झाल्यानंतर त्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये घेतलं आणि नंतर नगावर त्या काम करतात. एक एक बाई जवळजवळ 30 ते 35,000 पगार मिळते, काही 50,000 रुपये पगार मिळतात. तर मला सांगायला आपल्या सगळ्यांना आवडेल की सक्षमीकरण म्हणजे काय. तर अशा ज्या गोष्टी आहेत आणि ह्या जेव्हा एक बाई स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा तिचा जो सन्मान असतो, तिचा पैमावण्यामध्ये सन्मान असतो, तिचा समाजामध्ये सन्मान असतो, तिच्या घरामध्ये सन्मान असतो आणि ती तिला जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा तिला स्वतःचाही जो कॉन्फिडन्स असतो तो काही वेगळाच असतो. आणि म्हणून अशा जेव्हा आपण अनेक स्त्रियांना एक प्रकारची शक्ती देतो तेव्हा खरोखरच मला